हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी बऱ्याच दिवसातून घरातून बाहेर आले आहे आणि मी आता चालले आहे कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी. मी दरवर्षी कोल्हापूरला जाते महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. ठरलेलंच आहे माझं, ते वर्षातून एकदा मी जाते. आणि आता एक्झाम येणार आहे ना माझी थोड्या दिवसात, त्यामुळं एकदा एक्झाम प्रिपरेशनमध्ये बिझी झाले की मला मग होत नाही जायचं. त्यामुळं मी आता चाललेले आहे. तर मी सकाळी अगदी 6ला निघले होते गावातून आणि मी मिरजेतून कोल्हापूरची बस पकडलेली आहे. कोल्हापूर मिरजहून आय थिंक मला वाटतं 70 किलोमीटरच्या आसपास असेल काहीतरी. मग ट्रेनसुद्धा असते, बट ट्रेनचं टायमिंग 8:30 आहे, त्यामुळं लेट होतो. आणि मला गाभाऱ्यातून दर्शन घ्यायचं असतं, त्यामुळं मग मी लवकरच निघते. त्यामुळं मग बस घेऊन मी कोल्हापूरला जाते. 1 वर्ष माझं चुकलं होतं फक्त 2024मध्ये, पण त्यानंतर मी ठरवलं की मी पुन्हा कधीही चुकवणार नाही, दरवर्षी जाणारच. 2025मध्ये पण गेले होते, फेब्रुवारीमध्ये गेले होते, यावर्षी मार्चमध्ये चालले. आता आपण आलेलो आहोत जवळ. आणि तुम्हाला माहीतच आहे की आपलं हे महालक्ष्मी मंदिर पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये खूप प्रसिद्ध आहे. खूप लांबून लांबून लोक याच्या दर्शनासाठी येतात. अगदी आपले बॉलिवूड सेलिब्रिटीजसुद्धा महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येतात, दाखवतातसुद्धा आपल्याला सोशल मीडियावर वगैरे. खूप महत्त्व आहे त्याचं. आता मी सुद्धा बऱ्याच दिवसातून चालले. आता मी आले आहे भवानी मंडपमध्ये. कोल्हापूरमधून स्टँडपासून मी KMTची बस पकडली आणि त्यानंतर महानगरपालिकेला उतरले आणि तिथून चालत आले इथं. तर हा आहे मेन गेट, प्रवेशद्वार. इथून आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. हे आपल्याला माहिती आहे की 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ आहे. याचं खूप महत्त्व आहे. खूप लोक लांबून लांबून आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा मोक्षप्राप्तीसाठी इथे येत असतात. खूप लोक, गर्दीही खूप असते. आता आलेलो आहोत आपण, आता आतमध्ये जाणार आहोत. आता आतमध्ये मी आलेले आहे. तर मला ना या मंदिरात जेव्हा जेव्हा मी येते तिथं अगदी एंट्रन्समध्ये आत प्रवेश केला ना की खूप पॉझिटिव्ह असं फिलिंग येते. पूर्णतः ना काही दुःख यातना काही असेल विसरलं जात आहे माझं. स्ट्रक्चर पण मला फार आवडतं. इथं तरी राजाराम हायस्कूल आहे. याचं हे असं ॲन्शियन प्लेसेस असतात ना, हे मला खूप आवडतात, पहिल्यापासूनच खूप आवडतात. यांचे हे स्ट्रक्चर, यांची माहिती कलेक्ट करणे. हा आहे मेन मंदिराचा शिखर. तर आता आपण आलेलो आहोत फायनली. तर आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत. इथं समोर मंदिर आहे. तर इथून जाऊन आपण बॅग आणि चप्पल बाहेर ठेवणार आणि आपल्याला गाभाऱ्यातून दर्शन घ्यायचं आहे, त्यामुळे आपण रांगेमध्ये उभं राहणार आहोत. तर आपण प्रवेश केलेला आहे. हे शिखर जसं जसं जाईल तसं मला एक्साइटमेंट वाढत आहे. ही भली मोठी रांग लागली होती, कारण आज ट्यूजडे असल्यामुळं खूप गर्दी होती. देवीचा वार आहे असं म्हणतात ना, मंगळवारी खूप गर्दी होती. रांगेत उभारले आणि जोपर्यंत मी रांगेत उभे असते गाभाऱ्यात जाईपर्यंत ना मी पूर्णतः ह्या मंदिराचं स्ट्रक्चर ऑब्झर्व करत असते. आणि जवळून जेव्हा हे पाहतो ना आपण, तेव्हा इतकी सुंदर कलाकृती आहे, इतकी सुंदर कलाकृती आहे. करणाऱ्यानं कसं केलं असेल ना. मी ऐकले की 7,000 वर्ष पूर्ण जुनं काहीतरी आहे आणि त्यात चालुक्य काळात वगैरे काहीतरी याची स्थापना झाली होती. इतकं वर्ष आणि स्ट्रक्चर पहा ना तुम्ही, किती नाजूक कोरीव काम आहे. आता दर्शन झालेलं आहे, मग मी बाहेर प्रदक्षिणा वगैरे घातल्या. आता तुम्ही पाहू शकता इथं की काहीतरी काम चालू आहे. हे बांबू वगैरे लावलेले आहेत. इथं या मंदिरामध्ये खांब आहेत, असे रहस्यमय खांब आहेत की ते आय थिंक, मी तर असं ऐकले की ते आजपर्यंत कुणी मोजूच शकले नाही आहेत. काय वैशिष्ट्य आहे, काय रहस्य आहे ते आय डोंट नो, बट कुणीही मोजू शकले नाहीत असं मी ऐकले. असते ना देवाची काहीतरी लीला. हे पाहू शकताय तुम्ही, पूर्ण मंदिराला असे चहूबाजूंनी लावलेलं आहे. पण तरी इतकं सुंदर दिसते ना मंदिर, आहे पाहतच बसू वाटतं. खूप छान अशी पॉझिटिव्ह फिलिंग येते. आणि माझा तर नियम आहे दरवर्षी येणे म्हणजे येणे. त्यानंतर दर्शन वगैरे झालेलं आहे. मी प्रसाद वगैरे सुद्धा घेतला आणि खूप प्रसन्न वाटलं. मला फोटो वगैरे काढायचे होते, बट कसं मी एकटी गेले होते त्यामुळं मला ते जमलेलं नाही आहे.
पण मंदिराचे तर ॲटलिस्ट फोटो काढले मी. आणि सर्वात समाधानाची गोष्ट म्हणजे देवीचं गाभाऱ्यातून खूप सुंदर दर्शन झालं आणि यावर्षी म्हणजे मला डोकंसुद्धा टेकायला मिळालं. ह्या गोष्टीचं मला फार समाधान वाटलं आणि हे खूप आहे माझ्यासाठी. पाहू शकता तुम्ही काही स्ट्रक्चर आहे आता. म्हणजे आत्ता जर तुम्ही एखाद्या इंजिनियरला हे दाखवलं तर असं स्ट्रक्चर करू शकेल काय तो? इमॅजिनसुद्धा करू शकणार नाही. काय स्ट्रक्चर आहे ना. खूप समाधान वाटतं, खूप म्हणजे खूप. मला तर असं इथून येऊच वाटत नाही, इतकं छान वाटतं या मंदिरात आल्यानंतर. झालेलं आहे आता फायनली दर्शन. आता इथून जाण्याची इच्छा तर नाही आहे, बट आता घरी तर जावंच लागणार आहे. त्यानंतर आता इथं बाहेर हे इथं मी कधी गेले नव्हते. हे भवानी मंडप, इथं मी ऐकले की इथं काहीतरी पॅलेस आहे, वाडा आहे काहीतरी. आता पाहूया आपण तो सुद्धा. फर्स्ट टाईमच चालले मी इथं. इतकं वर्ष येते पण मी इथं नाही गेले कधी. तरी आतमध्ये गेलो आपण. आय थिंक हा वाडाच आहे काहीतरी, महालच आहे जुन्या पद्धतीचा, म्हणजे शाहू महाराजांचं वगैरे काहीतरी असेल इथं. हे असं म्युझियम टाईप केलेलं आहे त्यांनी. आणि हे पाहू शकताय तुम्ही, जुनं ते जुनंच शेवटी आणि मजबूत पण. किती सुंदर आहे ना हे झुंबर वगैरे पुरातन काळातील. ही आहे शाहू महाराजांची मूर्ती इथं. आणि त्यानंतर हे त्यांना शिकारीची आवड होती ना, तर हे प्राणी आहेत. हे वाघ आहे इथं, हे इकडं काळवीट आहे. कसं वाटतंय ना, असं वाटते जसं की शाहू महाराज खरोखर तिथं उभे आहेत आणि आपल्याकडे पाहत आहेत. मला तर तशीच फिलिंग आलेली. खूप छान वाटलं. हे काय माहीत नाही मला, बट इथं आहे ना, इथे फोटो आहे, खूप जुना फोटो आहे. हे घोड्यावर वगैरे बसलेला. आणि ह्यानंतर इथं कासव आहे. इथं ह्या पाण्यामध्ये भरपूर कासव आहेत, बट मला कॅप्चर करता आले नाहीत. 1-2च कासव दिसतात इथं पोहत्याने. झालं आता माझं छानपैकी दर्शन झालेलं आहे. गाईज प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल.